निश्चयी विक्रमादित्य परत झाडाजवळ गेला. झाडावरून शव खाली ओढून त्याने ते खांद्यावर घेतले व नेहमीप्रमाणे तो स्मशानाकडे झपाझप चालू लागला. तेव्हा शवातला वेताळ बोलू लागला, राजा, तुझ्या धैर्याची खरंच कमाल आहे. आपल्या जीवाची सुद्धा पर्वा न करता तू हे साहस करतो आहेस. पण का? यातून तुला काय मिळणार आहे? का तू इतके कष्ट घेत आहेस? अखेर तू एक राजा आहेस. तुझ्याजवळ अमाप संपत्ती आहे, धन दौलत आहे. तुझ्या यशाची कीर्ती चारी दिशांना पसरली आहे. सारी जनता तुझ्यावर अपार प्रेम करते. त्यांची तुझ्यावरच श्रद्धा आहे, भक्ती आहे. कुणीही तुझ्याशी शत्रुत्व करायला धजत नाही. असे असताना आणखी तुला आता काय हवे की तू मंत्र तंत्र शक्ती अवगत करून घेण्याच्या प्रयत्नात आहेस? तसे असेल तर तू अतिशय सावध असायला हवेस. कारण ती विद्या अवगत करून त्याचा उपयोग करण्यात धोकेच असतात. धारदार तलवारीप्रमाणे कसरत करण्याइतके ते अवघड आहे. सिद्धेंद्र नावाच्या पंडिताने आपला शिष्य विजयसिंहाला निक्षून सांगितले होते की आपल्या स्वार्थासाठी या विद्येचा उपयोग करू नये. पण त्याने आपल्या स्वार्थपूर्तीसाठी या शक्तींचा उपयोग केला. परंतु दुसऱ्या एका पंडिताने विजयसिंहाला पाठिंबा दिला व अशी घोषणा केली की तो स्वार्थ किंवा अधर्म होऊ शकत नाही. त्या पंडिताने असे सांगितले की घोर परिश्रम करून ज्या विद्या आपण अवगत करून घेतो त्यांचा उपयोग केला तर त्यात काय चूक आहे? मी तुला उदाहरणार्थ रवी वर्मा व विजयसिंग यांची गोष्ट सांगतो. ती लक्षपूर्वक ऐक, कारण त्यामुळे तुझे कल्याण होईल. असे म्हणून वेताळाने गोष्ट सांगण्यास सुरुवात केली. महापंडित सिद्धेंद्र जंगलात एक गुरुकुल चालवत होता. विद्याभ्यास पूर्ण झालेल्या शिष्यवृंदाला निरोप देण्यापूर्वी त्यांनी त्यांना सांगितलं, मला जी जी विद्या येत होती ती मी तुम्हाला शिकवली आहे. पण तुम्ही सर्वांनी एक मुख्य गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. मनुष्य जी विद्या प्राप्त करून घेतो त्यासाठी खूप परिश्रम, कष्ट, मानसिक व शारीरिक बळ एकत्र करून साध्य करून घेतो. परंतु काही वेळा खूप कष्ट करून ही फळ मिळत नाही किंवा जितके श्रम करतो त्या मानाने फलप्राप्ती होत नाही. तेव्हा अशा स्थितीतच ज्या गहन विद्या मंत्रशक्ती अवगत केलेल्या आहेत त्यांचा उपयोग तुम्ही करू शकता. पण असे न करता कसलेही प्रयत्न न करताच फलप्राप्ती व्हावी या उद्देशाने या शक्तीचा उपयोग केलात तर तुमचे भले होणार नाही. सिद्धेंद्र गुरूंचा हितोपदेश त्यांचे शिष्य रवी वर्मा व विजयसिंग या दोघांनाही अतिशय योग्य वाटला. ते दोघेजण चांगले मित्र होते. 10 वर्षांपासून गुरुकुलात विद्याभ्यास करीत होते. त्या दोघांनाही सिद्धेंद्र गुरुचे प्रेम व माया सारखीच मिळाली होती. दोघेही विद्याभ्यास करून आपल्या गावी परत निघाले. जाण्यापूर्वी त्यांनी गुरूंना साष्टांग नमस्कार केला. आशीर्वाद देत त्याने एक मृदू हास्य केले. त्यातून ते सूचित करीत होते की सांगितलेला उपदेश लक्षात ठेवा. आपल्या गावी परत जाताना वाटेत त्यांना गोपूर नावाचे एक गाव लागले. गावाच्या मध्यभागी एक धर्मशाळा होती. तिथे ते राहिले. जेवणानंतर ते धर्मशाळेच्या चबुतऱ्यावर बसले. तेव्हा काही ग्रामीण लोकांच्या बोलण्यातून त्यांना समजले की त्याच दिवशी संध्याकाळी तिथे मल्लयुद्ध स्पर्धा आहेत. त्या गावात त्रिनेत्र नावाचा एक बलदंड इसम होता. त्याला आपल्याला कोणीही पराभूत करू शकत नाही म्हणून आत्मविश्वास व गर्व होता. गावात जाहीर केलेले होते की त्याला जो कोणी पराभूत करेल त्याला 1000 सोन्याच्या मोहरा ग्रामाधिकारी देईल. ते ऐकून रवी वर्मा विजयसिंहाला म्हणाला, विजय, आपण गुरुकुलात मल्लयुद्ध शिकलोय. केवळ सोन्याच्या मोहरा मिळवण्यासाठीच नव्हे तर या विद्येत आपण किती पारंगत आहोत ते पाहण्यासाठी आपण या स्पर्धेत भाग घेऊया. तिकडे मी सर्वांना पराजित करीत होतो, इकडे मी स्वतः त्रिनेत्रशी मल्लयुद्ध करेन. त्याबरोबर विजयसिंग आपली बाजू मांडत म्हणाला, मित्रा,
ही संधी तू मला दे. तू श्रीमंत आहेस, तुला संपत्तीची जरुरी नाही, पण मी गरीब आहे. 1000 सोन्याच्या मोहरा कमवायची ही सुवर्ण संधी तू मला दे. रविवर्माने लगेच त्याला होकार दिला. दोघेही संध्याकाळी जिथे मल्लयुद्ध होणार होते त्या ठिकाणी पोहोचले. तिथे लोकांची प्रचंड गर्दी झाली होती. ग्रामाधिकारी आणि गावातले इतर प्रमुख लोक समोर मंचकावर बसले होते. थोड्या वेळातच मल्लयुद्ध सुरू झाले. पाहता पाहता त्रिनेत्रनं अनेक मल्लयोद्ध्यांना पराजित केले. शेवटी विजयसिंहाची पाळी आली. विजयसिंहने असे प्रहार करायला सुरुवात केली की त्रिनेत्र घाबरून गेला. लवकरच विजयसिंहाने त्रिनेत्रला जमिनीवर उलटे पाडले आणि त्याचे दोन्ही पाय धरून त्याला फिरवायला सुरुवात केली. लोकांनी अत्यानंदाने भरपूर टाळ्या वाजवल्या. ग्रामाधिकारीही खुश झाले. त्यांनी त्याची भरपूर प्रशंसा केली व 1000 सोन्याच्या मोहरा त्याला दिल्या. दोन्ही मित्रांनी रात्र धर्मशाळेतच घालवली व पहाटे ते तिथे निघाले. संध्याकाळ झाली तेव्हा ते एका जंगलात पोहोचले होते. दोघांनाही वाटले की अंधारात आणखी पुढे जाणे योग्य नाही, म्हणून जवळच असलेल्या एका वृक्षाच्या खाली ते झोपले. मध्यरात्री कोणीतरी त्यांना झोपेतून जागे केले. डोळे उघडून पाहिले तर त्यांच्या समोर 3 धट्टे कट्टे भले मोठे धटिंगण उभे होते. त्यांच्या हातात मोठमोठ्या तलवारी होत्या. त्यांना पाहून न घाबरता विजयसिंग कठोर स्वरात म्हणाला, कोण आहात तुम्ही? काय पाहिजे तुम्हाला? त्यातल्या एकाने खदा खदा हसत म्हटले, हा दिसत नाही काय तुला आम्ही कोण आहे ते? मुकाट्याने ग्रामाधिकाऱ्याने दिलेल्या 1000 सोन्याच्या मोहरा इकडे दे, नाहीतर आम्ही तुम्हा दोघांच्या चिंधड्या करून टाकू. तलवारीचे पाते विजयसिंहाच्या गळ्यावर धरून तो म्हणाला. बस. विजयसिंहाने एक चुटकी वाजवली आणि तलवार धरल्या चोराच्या गळ्यातून रक्त वाहायला लागले आणि तो जमिनीवर उलटा पडला. ते दृश्य पाहून इतर चौघे चोर मांत्रिक मांत्रिक म्हणून ओरडत धावायला लागले. रविवर्माला आश्चर्य वाटले. त्याने विजयसिंहाला विचारले, खरं सांग, तू या चोरावर मंत्रांचा उपयोग केला होतास ना? हा प्रश्न ऐकताच विजयसिंग एकदम गांगरून गेला. तो म्हणाला, क्षमा कर रवी, याच्यावरच नव्हे तर त्रिनेत्रवर सुद्धा मी मंत्र्यांचा उपयोग करून कसलेही श्रम न करता स्पर्धा जिंकली. याचा अर्थ असा होतो की स्वार्थासाठी तू कुकर्म केलेस. गुरुजींनी सांगितलेल्या उपदेशाचे पालन तू केले नाहीस. रविवर्मा जरा रागानेच म्हणाला, मित्रा, यात स्वार्थ कसला? कुठल्या परिस्थितीत मंत्रशक्तींचा उपयोग केला पाहिजे या बाबतीत आपली मते एक नाहीत. आपण प्रथम आपल्या गावी पोहोचूया आणि तिथे गेल्यानंतर आपले लहानपणचे गुरु विश्वनाथ शास्त्री यांना या विषयावर मत विचारूया. मला वाटते की ते योग्य तेच सांगतील. विजय म्हणाला. रविवर्मा काहीच बोलला नाही. दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर दोघेही विश्वनाथ शास्त्रींच्या आश्रमात गेले. त्यांचा आश्रम गावाजवळून वाहणाऱ्या नदीच्या किनाऱ्यावर होता. त्यावेळी ते एका डेरेदार वृक्षाखाली बसून तालपत्रांचे वाचन करत होते. रविवर्मा आणि विजयसिंगने त्यांच्या पायांना स्पर्श करून प्रणाम केला. त्यांना आशीर्वाद देत ते म्हणाले, तुमच्या वडिलांच्याकडून मला समजले की विद्याभ्यास करून तुम्ही परत येत आहात. सिद्धेंद्र गुरुजी ठीक आहेत ना? दोघांनी सिद्धेंद्र गुरुजींची हाल हवाल सांगितली आणि तसेच त्यांनी दिलेल्या हितोपदेशाविषयीही सविस्तर सांगितले. यावर विश्वनाथ शास्त्री म्हणाले, सिद्धेंद्र गुरुजींचा हितोपदेश तुमच्या जीवनात चिरस्मरणीय आहे. रविवर्माने लगेच म्हटले, गुरुजी, परंतु दुःखाची गोष्ट आहे की गुरुकुल सोडल्याबरोबर विजयसिंग हितोपदेश विसरला. विश्वनाथ शास्त्री चकित झाले व विजयसिंहाला निरखून पाहू लागले. विजयसिंग म्हणाला, रविवर्मा, तुला जे सांगायचे आहे ते तूच सांग. रविवर्मा म्हणाला, स्वार्थाने प्रेरित होऊन विजयसिंगाने मल्लयुद्धा, त्रिनेत्र आणि चोरावरही मंत्रशक्तींचा उपयोग केला.
असे करण्यात त्याचा स्वार्थ व अधर्म होत नाही का? गुरूंच्या आज्ञेचा हा भंग नव्हे का? रवी, मला नाही वाटत की यात विजयचा स्वार्थ आहे किंवा त्याने अयोग्य कार्य केले आहे. नीट विचार केलास तर तुला सत्य काय ते कळेल. वेताळाने ही गोष्ट सांगून झाल्यावर राजाला म्हटले, राजा, विजयसिंग गुरुवचन विसरला यात शंकाच नाही. संपत्तीच्या आशेनं त्याने त्रिनेत्रवर आणि नंतर चोरावरही अवगत केलेल्या मंत्रशक्तीचा उपयोग केला. माझ्या दृष्टीने हा स्वार्थ व अधर्म आहे. पण विश्वनाथ शास्त्रींच्या म्हणण्यानुसार विजय स्वार्थी नाही व अधर्मीही नाही. हे योग्य आहे का? माझ्या शंकांचे उत्तर माहीत असूनही जर तू गप्प बसलास तर तुझ्या डोक्याचे तुकडे तुकडे होतील. विक्रमादित्य म्हणाला, विजयच्या व्यवहारात स्वार्थही नाही आणि अधर्मही नाही असे विश्वनाथ शास्त्री म्हणाले ते योग्यच आहे. स्वार्थाची सुद्धा एक सीमा आहे, एक मर्यादा आहे. मल्लयुद्धात त्रिनेत्रला आपल्या सामर्थ्याचा गर्व होता. त्याला मंत्रशक्तीने पराजित करणे म्हणजे काही स्वार्थ नव्हे. जर तो या स्पर्धेत विजयी झाला असता तर आपल्यावर मात करणारे कुणी नाही असे त्याला वाटले असते. त्याचा गर्व दुप्पट वाढला असता. लोकांवर अन्याय व अत्याचार करण्यात त्याने मागे पुढे पाहिले नसते. स्पर्धा जिंकून विजयसिंहने लोकांवरचे संकट टाळले. त्यासाठी त्याने मंत्रशक्तीचा प्रयोग केला, तर त्यात काय चुकले? आता चोरांच्या बाबतीत म्हणशील तर हे चोर डाकू कुठलेही क्रूर कार्य करायला तयार असतात. खून रक्तपात करायला देखील ते डगमगत नाहीत. हिंसा करणे, दुसऱ्यांना वेदना देणे हे त्यांचे रोजचे काम असते. त्याशिवाय या चोरांना संपत्ती दिल्याबरोबर ते यांना सोडून देतील याची काही खात्री नाही. विजयबरोबरच त्याच्या मित्राचेही प्राणही त्यांनी घेतले असते. हे सर्व जाणूनच विजयसिंहाने मंत्रशक्तीचा उपयोग केला. आपले व आपल्या मित्रांचे संरक्षण करण्यासाठी. शत्रूला मारले तर त्यात स्वार्थ आहे असे कसे म्हणता येईल? अधर्म म्हणशील तर सर्व काळात सर्व परिस्थितीत कुठलाही अपरिवर्तनीय धर्म असू शकत नाही. युगायुगांपासून सामाजिक परिस्थितींच्या बदलानुसार धर्मही बदलत राहिला आहे. इथे आणखी एका मुद्द्यावर लक्ष द्यायला हवे. रवी वर्माने विजयसिंहावर आरोप केला की त्याने ग्रुपदेशांचे पालन केले नाही. हितोपदेश तो विसरला, पण त्यावेळी विजयसिंहाने मौन धारण केले व तो त्याला गुरुकडे घेऊन गेला. कारण त्याला माहीत होते की आपण कितीही समजावून सांगितले तरी रवी वर्मा त्यावर विश्वास ठेवणार नाही व कायमचा त्याला स्वार्थी व अधर्मी समजेल. त्यामुळे धर्म अधर्माचे सखोल ज्ञान असलेल्या विश्वनाथ शास्त्रीकडे त्याला तो घेऊन गेला. विजयने रवी वर्मालाच घडलेला सर्व वृत्तांत कथन करायला लावला. हे सुद्धा त्याची धर्मबुद्धीच सूचित करते. राजाने मौनभंग केल्यामुळे यशस्वी वेताळ शवासह अदृश्य झाला व पुन्हा झाडावर जाऊन बसला. धन्यवाद. धन्यवाद. तर मित्रांनो, ही होती आजची गोष्ट. जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर आमचे व्हिडिओज लाईक करा आणि त्याबरोबरच अशाच नवीन गोष्टी ऐकण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन क्लिक करा.